नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 5 एप्रिल 2026. मित्रांनो, अगदी गेल्या 8 ते 10 दिवसापासून राज्यावर मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचे ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. अ, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं मोठं राज्यामध्ये हानी झालेली आहे. शेती पिकाची हानी झालेली आहे. या अ, अवकाळीच्या तावडीतून शेतकरी सावरतोय न सावरतोयच, तर परत एकदा राज्यावर अवकाळी पावसाच्या बातम्या फिरत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी धास्तावला आहे. या पार्श्वभूमीवर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. खरोखरच राज्यात पुन्हा पाऊस आहे का? असेल तर कुठं आहे? याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र परिवार, नातेवाईक यामध्ये अवश्य जोडा. मित्रांनो, हा भारतीय उपग्रहामार्फत मिळालेल्या या प्रतिमेचं विश्लेषण आपण करणार आहोत. या ठिकाणी एक WD सक्रिय आहे. आणि मित्रांनो, 6 तारीख ते 9 तारीख या कालखंडात परत एकदा मोठ्या प्रमाणावर WDचं आक्रमण हे उत्तर भारताच्या पर्वतीय प्रदेशात होणार आहे. जेव्हा जेव्हा मित्रांनो उत्तर पश्चिमेकडून WD भारतावर येतो, तेव्हा पर्वतीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी आणि सखल भागात, मैदानी भागात पाऊस आणि गारपीट होत असते. तर मित्रांनो, यावेळी 6 तारीख ते 9 तारीख या कालखंडात संपूर्ण मैदानी प्रदेशामध्ये नद्यांना पूर येणारा पाऊस होणार आहे. लक्षात घ्या. 6 तारीख ते 9 तारीख यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशचा काही भाग आणि मित्रांनो, या सिस्टीमचा काही प्रमाणात परिणाम हा आपल्या राज्यावर सुद्धा दिसून येणार आहे. पण तो कुठं येईल तो आपण समजून घेऊ. मित्रांनो, या मॉडेलने सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं ही सिस्टीम देशावर येत आहे, संपूर्ण मैदानी भाग या सिस्टीमने आपल्याला तिच्या प्रभावाखाली दाखवलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मित्रांनो, कोस्टल लाईन, ज्याला आपण अरबी समुद्राला समांतर जो भाग आहे, या भागात ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाच्या शक्यता निर्माण होतील. फार मोठा पाऊस राज्यामध्ये नाही. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव जी उत्तर साईड आहे, त्यानंतर नाशिकच्या भागात पाऊस होणार आहे. पुणे आहे, खेड आहे, या परिसरात ढगाळ वातावरण होऊन पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. त्या सविस्तर आपण नंतर पाहू. दुसऱ्या या एक मॉडेलनुसार आपण पाहू शकता कशा पद्धतीने GFSचं हे मॉडेल आहे. याने सुद्धा उत्तर भारतावर प्रचंड पावसाच्या ऍक्टिव्हिटी दाखवलेल्या आहेत. आणि राज्याच्या या कोपऱ्यात, याला आपण नंदुरबार, धुळे, नाशिकचा जो पट्टा आहे, या कोपऱ्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी दाखवलेल्या आहेत. ह्या सर्व पार्श्वभूमीवर हे मित्रांनो ECMWFचं मॉडेल आहे. हा एकत्रित अंदाज आहे साधारणतः 8 तारखेपर्यंतचा. 6 तारीख ते 8 तारीख राज्यात कुठे पाऊस असेल, या मॉडेलने मित्रांनो संपूर्ण उत्तर भारत हा आपल्या प्रभावाखाली दाखवलेला आहे या WDने. मित्रांनो, राजस्थानमध्ये जबरदस्त पाऊस पडणार आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात या पाठीमागच्या काही याच्यात नद्यांना पूर आला उन्हाळ्यात एप्रिलमध्ये, तसं एप्रिलमध्ये राजस्थानच्या वाळवंटामध्ये मित्रांनो पूर येणार आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. मित्रांनो, गुजरातमध्ये जबरदस्त ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी सापुतारा वगैरे जो भाग आहे, थंड हवेचे ठिकाण, या भागात पाऊस राहणार आहे. नंदुरबार, धुळे, नंदुरबार, नाशिकचा जो भाग आहे उत्तर पर्वतीय प्रदेश, या भागात पाऊस असणार आहे. मित्रांनो, नागपूरच्या या साईडला पाऊस असणार आहे, कारण या मध्य प्रदेशच्या वातावरणाचा परिणाम हा नागपूरपर्यंत जाणवणार आहे. कोस्टल लाईन, घाटाला समांतर, जरी कोकणात जरी पाऊस नसेल तर घाटाला समांतर ढगाळ वातावरण, हलक्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज राज्यात निर्माण होणार आहे 6 तारीख ते 9 तारीख. लक्षात घ्या, ते आपल्याला नाकारता येणार नाहीत. इतरत्र राज्यात फारशा नोंदी पावसाच्या होणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, कशा पद्धतीनं या पाऊस सिस्टीमचा परिणाम होईल ते इथं आपण दाखवलेलं आहे. संपूर्ण मुंबई आणि ठाणे, रायगड वगैरे हा पट्टा आहे, जो हा पूर्णपणे घाटाचा भाग आहे. या घाटाच्या भागामध्ये हा पाऊस राहणार आहे. नाशिक सुद्धा यामध्ये डॅमेज होणार आहे.
हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ती संपूर्ण हा जो भाग आहे, हा इथं आपल्याला डॅमेज होताना दिसतोय. अगदी दक्षिणेकडे आपण बेळगावपर्यंत जरी गेलो, तर या भागात त्याच्या का होणार आहे, तर अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त हवा, वारे हे घाटाला येऊन ताडणार आहेत आणि या भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज तयार होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, आपण फक्त सतर्कता बाळगावी एवढंच सांगतो. राज्यात इतरत्र भाग डॅमेज होणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. फार घाबरून जाता कामा नये एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो IMDला फॉलो करा. धन्यवाद.